हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये झालेल्या एका कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल डिस्कस करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दरवर्षी मराठी सिनेमांचा क्लॅश होतो. यामध्ये काही नवीन गोष्ट तर नाही, पण सगळ्यांनाच माहिती आहे की क्लॅश इथे मराठी चित्रपटांचा नसतो. क्लॅश असतो मराठी मूव्हीच्या मेकर्सच्या इगोचा. आणि एक्झॅक्टली मला वाटलंच होतं की ह्या गोष्टीमुळे एक ना एक दिवस कॉन्ट्रोव्हर्सी तर होणारच. ज्याचा लेटेस्ट एक्झाम्पल आहे दिग्पाल लांजेकर आणि अमय खोपकर या दोघांचे चित्रपट 30 जानेवारीला रिलीज होणार आहे आणि क्लॅश होणार आहे. आणि क्लॅश आता अनअवॉइडेबल आहे. पुन्हा साडेमाडे 3 हा सिनेमा ऑलरेडी बऱ्याच वेळी पोस्टपोन झालाय आणि आता फायनली फिल्मच्या मेकर्सने 30 जानेवारी हा दिवस निवडला होता, कारण चित्रपटाला सोलो रिलीज मिळणार होती. बट अनफॉर्च्युनेटली अचानक भयानक दिग्पाल लांजेकरांनी सुद्धा अनाऊन्स केलं की त्यांचा सिनेमा सुद्धा त्याच तारखेला रिलीज होणार आहे, ज्यामुळे दोन्ही प्रोड्युसर्स मध्ये आता भांडण सुरू झाले. रिसेंटली साडेमाडे 3 या संपूर्ण टीमचा एक रियुनियन इव्हेंट झाला, एक पार्टी झाली, ज्यामध्ये अमय खोपकर यांनी खुल्लम-खुल्ला सांगितलं की दिग्पाल लांजेकरच्या या डिसिजनमुळे ते किती जास्त डिसअपॉइंटेड आहे आणि जस्ट बिकॉज त्यांचा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती बेस्ड आहे म्हणून ते गप्प बसले. अदरवाईज अशा प्रकारच्या प्रोड्युसर्सला बॅन करायला हवं असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. तुम्हाला मागच्या वर्षीचं एक उदाहरण देतो. दशावतार, आरपार आणि बिन लढाची गोष्ट हे तिन्ही चित्रपट एकत्र क्लॅश झाले, ज्याची गरज तर नव्हती, पण तरी सुद्धा मेकर्सने हे सिनेमे क्लॅश होऊन दिले. आणि कॉन्टेंट वाईज आरपार आणि बिन लढाची गोष्ट हे सिनेमे चांगले असून सुद्धा फ्लॉप झाले. का झाले? कारण मेजर चंक ऑफ दी ऑडियन्स दशावतारासाठी गेली, जी त्यांची फर्स्ट प्रेफरन्स होती. आपली मराठी ऑडियन्स एक वेळेस फक्त एक चित्रपटच बघू शकते थिएटरमध्ये. त्यांच्याकडे सेकंड किंवा थर्ड मूवीचा ऑप्शन नसतोच, कारण आपण फक्त वन टाइम स्पेंड करतो. 2025 मध्ये अजून 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवरती क्लॅश झाले होते, गुलकंद आणि आता थांबायचं नाही. हे दोन्ही चित्रपट फर्स्ट मेला रिलीज झाले. कॉन्टेंटच्या बाबतीत आउटस्टँडिंग होते आणि बॉक्स ऑफिस रेव्हेन्यू वाईज मला असं वाटतं की दोन्ही सिनेमांनी इंडिव्हिज्युअली 30 ते 40 करोडचा बिझनेस तरी करायला हवा होता, पण असं काही झालं नाही. ऑल बिकॉज ऑफ क्लॅश. बऱ्याच वेळी मी असं ऑब्झर्व केलंय की अर्ध्यापेक्षा जास्त महिने तर खाली पडला असतो, पण नंतर एक असा फ्रायडे येतो ज्यामध्ये 2-3 चित्रपट एकत्र रिलीज होतात. का? कारण आपण मराठी माणसं आहोत आणि आपल्याला समोरचा माणूस पुढे जात असताना देखवत नाही. या क्लॅश बद्दल जेव्हा रिपोर्टरचे दिग्पाल लांजेकर यांना विचारलं या क्लॅश का होत आहे आणि अमय खोपकर यांच्या टीकाबद्दल त्यांचं काय ओपिनियन आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या फिल्मची रिलीज डेट त्यांनी फायनलाइज नाही केली. यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांचं जराही नाही आणि या फिल्मची रिलीज डेट प्रोड्युसर्सने फायनलाइज केली. आता प्रोड्युसर्स कोण? पॅनोरमा स्टुडिओज. चल झूठा. आता या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवरती बाजी मारणार आहे हे तर 30 जानेवारीलाच कळेल. बाकी तुमच्या क्लॅश बद्दल काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.